श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. प्रेमळ भक्तांनो, आपल्या सर्वांचे गॉड इज ग्रेट या चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण एका अत्यंत पवित्र आणि प्रभावी मंत्राविषयी जाणून घेणार आहोत. हा मंत्र फक्त मंत्र नाही, तर आपल्या जीवनाला योग्य दिशा देणारी एक दिव्य प्रार्थना आहे. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत गुरु या शब्दाचा खरा अर्थ काय आहे, गुरु गायत्री मंत्राचा अर्थ आणि महत्त्व, गुरु पौर्णिमा का साजरी केली जाते, या मंत्राचा जप केल्याने काय फळ मिळते, रामायणातील एक प्रेरणादायी गुरु आणि शिष्य यांची कथा, तसेच महाभारतातील एक महान गुरुची कथा. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. गुरु या शब्दाचा अर्थ काय? संस्कृतमध्ये गुरु या शब्दाचा अत्यंत गहन अर्थ आहे. गुरु म्हणजे अंधकार, अज्ञान. रु म्हणजे तो अंधकार दूर करणारा. म्हणून गुरु म्हणजे आपल्या जीवनातील अज्ञान दूर करून ज्ञानाचा प्रकाश देणारी व्यक्ती. गुरु केवळ शाळेतील शिक्षक नसतात. आई वडील, शिक्षक, आध्यात्मिक गुरु, समाजाला योग्य दिशा देणारे संत आणि आपल्या जीवनात योग्य मार्ग दाखवणारी प्रत्येक व्यक्ती हा गुरु असतो. भारतातील संस्कृतीत गुरूंना देवापेक्षाही श्रेष्ठ स्थान दिले आहे. संत कबीर म्हणतात, गुरु गोविंद दोऊ कडे काके लागू पाय, बलिहारी गुरु आपल्या गोविंद दियो बताई. याचा अर्थ, जर गुरु आणि देव दोघे समोर उभे असतील तर प्रथम गुरूंना नमस्कार करावा, कारण गुरूंनी देवाकडे जाण्याचा मार्ग दाखवला. महाभारतातील एकलव्य हा निषाद राजाचा पुत्र होता. त्याला धनुर्विद्या शिकायची प्रचंड इच्छा होती. तो गुरु द्रोणाचार्याकडे गेला. परिस्थितीमुळे द्रोणाचार्यांनी त्याला शिष्य म्हणून स्वीकारले नाही, परंतु एकलव्य निराश झाला नाही. त्याने द्रोणाचार्यांचा मातीचा पुतळा तयार केला. त्यालाच गुरु मानून दररोज अथक सराव केला. कष्ट, श्रद्धा आणि समर्पणामुळे तो अत्यंत कुशल धनुर्धर बनला. नंतर गुरु दक्षिणा म्हणून द्रोणाचार्यांनी त्याच्याकडे उजव्या हाताचा अंगठा मागितला. एकलव्याने क्षणाचाही विलंब न लावता तो अर्पण केला. ही कथा आपल्याला काय सांगते? खरा गुरु आपल्या अंतःकरणातही असू शकतो. श्रद्धा, सातत्य आणि समर्पण यामुळे अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होतात. मित्रांनो, गुरु म्हणजे फक्त शिकवणारी व्यक्ती नाही, गुरु म्हणजे जीवनाला दिशा देणारा प्रकाश. गुरु पौर्णिमा आपल्याला नम्रता, कृतज्ञता आणि ज्ञानाचा आदर शिकवते. आजच्या दिवशी आपल्या आयुष्यात ज्यांनी आपल्याला काही ना काही शिकवले आहे, त्या प्रत्येक व्यक्तीला मनापासून धन्यवाद द्या. रामायणातील गुरूंची प्रेरणादायी कथा काय सांगते? भगवान श्रीराम लहान असताना त्यांचे शिक्षण महर्षी वशिष्ठ यांच्या आश्रमात झाले. राजपुत्र असूनही श्रीरामांनी कधीही विशेष सुविधा मागितल्या नाहीत. ते इतर विद्यार्थ्यांप्रमाणेच आश्रमातील कामे करत, पाणी आणणे, लाकूड गोळा करणे, गुरूंची सेवा करणे, अध्ययन करणे, हे सर्व ते नम्रतेने करत. नंतर महर्षी विश्वामित्र अयोध्येत आले. त्यांनी राजा दशरथाकडे श्रीराम आणि लक्ष्मण यांना आपल्या सोबत पाठवण्याची विनंती केली. गुरूंच्या आज्ञेचे पालन करून श्रीराम त्यांच्यासोबत गेले. महर्षी विश्वामित्रांनी त्यांना दिव्य अस्त्र शस्त्राचे ज्ञान दिले. याच शिक्षणामुळे श्रीरामांनी ताडका आणि सुबाहू यासारख्या राक्षसांचा पराभव केला. या कथेतून आपल्याला काय समजते? गुरूंची सेवा, नम्रता आणि आज्ञापालन यामुळेच महान व्यक्तिमत्व घडते. दुसरी एक अशी कथा सांगते, आपल्या रोजच्या जीवनातील कथा आहे. एका गावात एक अतिशय हुशार आणि अहंकारी तरुण राहत होता. त्याला वाटायचं की मला सर्व काही माहीत आहे, मला कोणाच्या मार्गदर्शनाची गरज नाही. एके दिवशी तो एका वृद्ध कुंभाराकडे गेला. कुंभार चाकावर सुंदर मांड बनवत होता. तरुणाने विचारलं, हे काम इतकं सोपं आहे, मग तुम्ही इतकी वर्ष का घालवली? कुंभार हसला आणि म्हणाला, ये तू एक मांड बनव. तरुणाने प्रयत्न केला, पण माती कधी वाकडी झाली, कधी चाकावरून खाली पडली, तर कधी माठ फुटला. अनेक प्रयत्न करूनही त्याला एकही चांगला माठ बनवता आला नाही. कुंभार शांतपणे म्हणाला, बाळा, मातीला आकार देण्यापूर्वी स्वतःच्या मनाला आकार द्यावा. हे मला माझ्या गुरूंनी शिकवलं.
प्रत्येक चुका ही माझी गुरु होती. अनुभव हा सर्वात मोठा शिक्षक आहे. ते ऐकून तरुणाचा अहंकार नाहीसा झाला. त्याने कुंभाराचे चरण स्पर्श केले आणि म्हणाला, आज मला समजले की पुस्तकातील ज्ञान पुरेसे नसते. योग्य मार्ग दाखवणारा गुरु आणि अनुभव याच्याशिवाय यश मिळत नाही. या कथेचा संदेश एकच सांगतो मित्रांनो, आपल्या आयुष्यात प्रत्येक व्यक्ती आपल्याला काही ना काही शिकवते. आई वडील संस्कार देतात, शिक्षण देतात, मित्र अनुभव देतात आणि जीवनातील अडचणी आपल्याला मजबूत बनवतात. म्हणूनच असे म्हणतात, ज्याच्याकडे गुरु आहे त्याच्याकडे योग्य दिशा आहे आणि ज्याच्याकडे योग्य दिशा आहे तो जीवनात खऱ्या अर्थाने यशस्वी होतो. जर तुम्ही स्वामींना मनापासून गुरु मानत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर आपण आज असा मंत्र श्रवण करणार आहोत. तो मंत्र आहे ओम गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात. याचा अर्थ, हे गुरुदेव, आम्ही तुमच्या दिव्य स्वरूपाला जाणण्याचा प्रयत्न करतो. आम्ही परब्रह्म स्वरूप गुरूंचे ध्यान करतो. आमच्या बुद्धीला सद्बुद्धी, विवेकाने सत्याच्या मार्गाची प्रेरणा द्या. हा मंत्र आपल्या मनातील नकारात्मक विचार कमी करून सकारात्मकता वाढवण्याची प्रार्थना आहे. गुरु पौर्णिमा का साजरी केली जाते? आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरु पौर्णिमा साजरी केली जाते. हा दिवस महर्षी व्यास यांना समर्पित आहे. महर्षी व्यासांनी 4 वेदांचे विभाजन केले, महाभारताची रचना केली, 18 पुराणे आणि ब्रह्मसूत्र यासारखे महान ग्रंथ मानवजातीला दिले. म्हणून त्यांना अधिगुरु मानले जाते. या दिवशी शिष्य आपल्या गुरूंचा सन्मान करतात, त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतात. ज्ञानदान करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला प्रणाम करण्याची ही सुंदर परंपरा आहे. गुरु गायत्री जपाचे लाभ आहेत. गुरु गायत्री हा मंत्र श्रद्धेनुसार या मंत्राचा नियमित जप केल्याने मन शांत राहण्यास मदत होते, एकाग्रता वाढण्यास सहाय्य मिळते, ज्ञान ग्रहण करण्याची वृत्ती मजबूत होते, योग्य निर्णय घेण्याची क्षमता विकसित होऊ शकते, गुरु कृपेची भावना दृढ होते, अहंकार कमी होऊन नम्रता वाढते, जीवनात योग्य दिशा मिळावी अशी अंतःकरणपूर्वक प्रार्थना या मंत्रातून व्यक्त होते. चला, शेवटी आपण सर्वजण एकदा हा पवित्र मंत्र म्हणूया. आपल्या सर्वांच्या जीवनात सद्बुद्धी, ज्ञान आणि गुरुकृपा सदैव राहो, हीच स्वामी चरणी प्रार्थना. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमचा अभिप्राय कमेंटमध्ये नक्की लिहा. अशा प्रकारचे भारतीय संस्कृती, मंत्र, पुराणकथा आणि आध्यात्मिक ज्ञानावरील व्हिडिओ नियमित पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करून आपल्या मित्र परिवारांसोबत शेअर करा. तुमचा सहभाग आम्हाला आणखी दर्जेदार माहितीपूर्ण व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रेरणा देईल. स्वामींना मनापासून गुरु मानत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. लाईक आणि सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका. चला तर मग मंत्राला सुरुवात करूया. ओम गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात. 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 ओम गुरुदेवाय विद्महे
परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात्। ॐ गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात्। ॐ गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात्। ॐ गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात्। ॐ गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात्। ॐ गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात्। ॐ गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात्। ॐ गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात्। ॐ गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात्। ॐ गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात्। ॐ गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात्। ॐ गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात्। ॐ गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात्। ॐ गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात्। ॐ गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात्। ॐ गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात्। ॐ गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात्। ॐ गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात्। ॐ गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात्। ॐ गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात्। ॐ गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात्। ॐ गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात्। ॐ गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात्। ॐ गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात्। ॐ गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात्। ॐ गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात्। ॐ गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात्। ॐ गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात्। ॐ गुरुदेवाय विद्महे
परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात्। ॐ गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात्। ॐ गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात्। ॐ गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात्। ॐ गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात्। ॐ गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात्। ॐ गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात्। ॐ गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात्। ॐ गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात्। ॐ गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात्। ॐ गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात्। ॐ गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात्। ॐ गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात्। ॐ गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात्। ॐ गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात्। ॐ गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात्। ॐ गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात्। ॐ गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात्। ॐ गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात्। ॐ गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात्। ॐ गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात्। ॐ गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात्। ॐ गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात्। ॐ गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात्। ॐ गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात्। ॐ गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात्। ॐ गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात्। ॐ गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात्। ॐ गुरुदेवाय विद्महे
परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात्। ॐ गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात्। ॐ गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात्। ॐ गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात्। ॐ गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात्। ॐ गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात्। ॐ गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात्। ॐ गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात्। ॐ गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात्। ॐ गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात्। ॐ गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात्। ॐ गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात्। ॐ गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात्। ॐ गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात्। ॐ गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात्। ॐ गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात्। ॐ गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात्। ॐ गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात्। ॐ गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात्। ॐ गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात्। ॐ गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात्। ॐ गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात्। ॐ गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात्। ॐ गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात्। ॐ गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात्। ॐ गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात्। ॐ गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात्। ॐ गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात्। ॐ गुरुदेवाय विद्महे
परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात्। ॐ गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात्। ॐ गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात्। ॐ गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात्। ॐ गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात्। ॐ गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात्। ॐ गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात्। ॐ गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात्। ॐ गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात्। ॐ गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात्। ॐ गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात्। ॐ गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात्। ॐ गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात्। ॐ गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात्। ॐ गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात्। ॐ गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात्। ॐ गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात्। ॐ गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात्। ॐ गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात्। ॐ गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात्। ॐ गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात्। ॐ गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात्। ॐ गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात्। ॐ गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात्। ॐ गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात्। ॐ गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात्। ॐ गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात्। ॐ गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात्। ॐ गुरुदेवाय विद्महे
परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात्। ॐ गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात्। ॐ गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात्। ॐ गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात्। ॐ गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात्। ॐ गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात्। ॐ गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात्। ॐ गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात्। ॐ गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात्। ॐ गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात्। ॐ गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात्। ॐ गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात्। ॐ गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात्। ॐ गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात्। ॐ गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात्। ॐ गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात्। ॐ गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात्। ॐ गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात्। ॐ गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात्। ॐ गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात्।